महायुती गठबंधन, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी म्हणून आपल्याला मिळालेले, त्याबद्दल आपण काय सांगाल? वार्ड क्रमांक 186 मधून. नमस्कार, मी नीला जितू सोनवणे, वॉर्ड नंबर 186 कडून मी उमेदवारी लढवत आहे आणि महायुतीने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. तर महायुतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय नरेंद्र मोदी यांना वंदन करते मी. तसेच माझे कार्यकर्ते आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, महायुतीचे आपले सगळे पदाधिकारी, भाजप सरकार आणि शिंदे सरकार हे आपल्यासोबतच आहे आणि माझ्यावर सगळ्यांनी विश्वास दाखवला आणि तो विश्वास मी सार्थ करेन याचं मी आश्वासन देते सगळ्यांना. या ठिकाणी वार्ड क्रमांक 186 मधून ज्या समस्या आहेत, नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, त्या कशा आपण सोडवाल? महिलांची समस्या आहेत किंवा ह्याच्याबद्दल काय बोलतो? गेली 25 वर्ष या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना ही सत्ता असूनही अनेक ठिकाणी गटारं वाहत आहेत, कचऱ्यांचे लोंढ पडलेले आहेत. ह्या ठिकाणी भरपूर समस्या आहेत. आम्ही आता प्रचाराला जातो, त्या ठिकाणी गल्लोगल्लीत बघितलं तर लोक कसे राहतात हा विचार मनामध्ये येतो. इतकी वर्ष सत्ता असूनही या लोकांनी काही या जनतेसाठी काही केलेलं नाही आहे आणि या नागरिक भरपूर त्रस्त झालेले आहेत या सगळ्या गोष्टीमुळे आणि त्यांनाही आता कुठेतरी असं जाणवतं आहे की आपल्याला सत्ता बदल केला पाहिजे. एवढी वर्ष ही सत्ता असूनही त्यांनी आमचा काही विचार केला नाही आणि आता एवढी चांगली योजना आली तरीसुद्धा हे विरोधक या गोष्टीला विरोध करत आहेत. त्यांना वाटतच नाही आहे की धारावी सुधारली पाहिजे म्हणून. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सुधारणा होत आहेत. आज मुंबई कुठच्या कुठे पोहोचलेली आहे. देवाभाऊनी भरपूर कार्य केलेलं आहे मुंबईसाठी, पण ही धारावी जी आहे ती धारावी मात्र अजिबात सुधरत नाही आहे. धारावीमध्ये जागोजागी गटाराचं पाणी आणि तिथेच लोक राहत आहेत. महिलांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आहे आणि तसंच लहान मुलं वगैरे यांना खेळायला मैदानं नाही आहेत, जागा उरलेली नाही आहे. खूप वाईट परिस्थिती आहे जनतेसाठी आणि जनतेलाही वाटतंय की आता आपलं बदल झाला पाहिजे आणि ते मला नक्कीच निवडून देतील अशी मला आशा आहे. समजा जनतेने आपल्याला संधी दिली तर त्याबद्दल काय उपाययोजना करायला पाहिजे? एकतर 3 गोष्टी माझ्या नजरेसमोर आहेत. प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला कचऱ्याचा ढीग दिसतो, ते हटवण्याचं आहे आणि त्याच्यानंतर ना गटारं वाहत आहेत, सांडपाणी जायला जागाच उरलेली नाही आहे अशी परिस्थिती आहे. घरोघरी घराच्या समोर सगळे गटारं वाहत आहेत, त्याच्यामुळे सगळे मच्छर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आहे या ठिकाणी. तर आधी त्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत. घरोघरी स्वच्छ पाणी लोकांना मिळायला पाहिजे प्यायला. गटारातून नळं वाहत आहेत, नळं फुटलेली असतात, तेच पाणी घरामध्ये अस्वच्छ पाणी त्यांना मिळतं प्यायला आणि त्या कारणाने भरपूर वाईट परिस्थिती आहे. तर या 3 गोष्टीवर आधी मला काम करायचं आहे आणि नंतर आपल्या धारावीचं डेव्हलपमेंट याच्याविषयी मला लोकांना हे सांगायचं आहे की लोकांच्या मनात जो संभ्रम आहे की आम्हाला धारावीतच घर मिळणार नाही आहे, तर त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करेन की धारावीतल्या लोकांना धारावीतच घर मिळेल. काही जणांना असं वाटतं की आपलं काय होणार, तर त्यांनी विश्वास ठेवावा BJP सरकारवर, कारण आपली सत्ता आहे महाराष्ट्रातही, केंद्रातही आणि धारावीतसुद्धा ही सत्ता आली तर नक्कीच परिवर्तन या ठिकाणी घडून येईल. सरकारने अनेक योजना राबवल्या, जशा काय की लाडकी बहीण योजना सध्या जोरात चालू आहे. त्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल? हो, नक्कीच. लोक त्याने भरपूर खुश आहेत. लोकांना सरकारकडून लाडक्या बहिणीचे जे पैसे येतात त्यांचं थोडंसं घरातलं राशन पाणी तरी या गोष्टीसाठी ते वापरू शकतात आणि त्या कारणाने ते खुश आहेतच. आणि लाडकी बहीण तर आपल्यासोबत असणारच आहे, सगळ्या आहेतच. आणि तसंच इतर लाडके भाऊसुद्धा, त्यांनाही वाटतं आहे की आता बदल झाला पाहिजे. बस आता छोटी छोटी गावं सुधारत आहेत, मग धारावी का नको सुधारायला? आणि त्यामुळे त्यांनाही वाटतं आहे की ही BJPची सेना या ठिकाणी आली की आपला परिवर्तन होणारच आणि त्या दृष्टीने ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी या वार्डातून शिवसेना, काँग्रेस सारखे तगडे पक्ष आपल्या समोर आहेत, म्हणजे एकंदरीत तिरंगी लढत होणार आहे. या लढतीमधून आपण बाजी माराल? हो, नक्कीच मारणार. कारण आधी उभाठा म्हणजे सरकार होतं, त्याच्यानंतर काँग्रेससुद्धा होती, पण त्या लोकांनी गेल्या 25 वर्षामध्ये या धारावीकरांसाठी काहीही केलेलं नाही आहे. आणि मी धारावीची लेक आहे, धारावीतच माझा जन्म, धारावीतच माझं शिक्षण झालेलं आहे आणि धारावीतलीच मी सून आहे आणि शिक्षिकासुद्धा मी धारावीतलीच आहे आणि एक शिक्षिकाच्या नात्याने त्यांनीसुद्धा विश्वास ठेवावा माझ्यावर की मी आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी परिवर्तन घडून येईल. कारण या लोकांनी
धारावीकरांसाठी आत्तापर्यंत काहीही केलेलं नाही आहे आणि आताही विरोध करतायत की धारावीच्या लोकांना चांगल्या ठिकाणी राहायला मिळेल, परिवर्तन होईल, या दृष्टीने विरोधक अजिबात विचार करत नाही आहेत, तर उलट विरोधच करतायत या सगळ्या गोष्टीला. हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे हे नागरिक आपल्या बाजूने भक्कम उभे आहेत, असं हे चित्र मला डोळ्यासमोर दिसतं आहे. जनतेला काय आवाहन करा? जनतेला हेच आवाहन करेल की तुम्ही माझ्या पाठीशी आहातच आणि येणाऱ्या 15 तारखेला 5 नंबरचं बटन दाबून कमळाला नक्कीच ते वोट देतील, निवडून आणतील मला, अशी माझी अपेक्षा आहे.